नमस्कार मित्रांनो, झडपीगुरुजी.com च्या फोटोशॉप ऑनलाईन व्हिडिओ ट्रेनिंगमध्ये आपले स्वागत आहे. आता आपण या भागामध्ये सिलेक्शन टूल पाहत होतो. आता आपण काय करणार आहोत, वॉन्ड टूल पाहणार आहोत आपण. त्याच्यामध्ये क्विक सिलेक्शन टूल म्हटलं जातं. याचं शॉर्टकट की आहे W. ठीक आहे, आता मी W प्रेस करून होतो का W वर आलेला आणि W प्रेस केल्यानंतर इथे या ठिकाणी आपण हे दोन टूल आपण या व्हिडिओमध्ये शिकणार आहोत, क्विक सिलेक्शन टूल आणि मॅजिक वॉन्ड टूल. ठीक आहे, आपण क्विक सिलेक्शन टूलचा ट्युटोरियल पाहत असताना फाईल डॉक्युमेंट न्यू करायचं. आपल्याला न्यू केल्यानंतर आता एक लक्षात घ्या मित्रांनो, ह्या वॉन्ड टूलचा जास्तीत जास्त उपयोग फोटो डेव्हलप करत असताना घेतला जातो. जे फोटोग्राफर असतात, फेस लुक किंवा एखादा अवयव, चेहऱ्याचा अवयव किंवा असं हातपाय वगैरे जे असतात ते गोरे करणे, काळे करणे किंवा त्या ठिकाणी कलर सिलेक्शन करणे, यासाठी या वॉन्ड टूलचा जास्तीत जास्त उपयोग फोटोशॉपमध्ये केला जातो. ठीक आहे, आपण तुमचे एक उदाहरण म्हणून सुद्धा मी फोटो काढून ठेवलेला आहे, ते सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. आता क्विक सिलेक्शन टूलमध्ये आलेलं आहे आणि ज्यावेळेस तुम्ही प्रेस कराल यावर, त्यावेळेस इथलं पहिलं हे असेल आणि इथं हा टूल सिलेक्ट आपण केला, या ठिकाणी आलेलो होतो आपण, म्हणजे सगळंच काही सिलेक्ट झालेलं आहे. आणि त्यासोबत हे म्हणजे जेवढा एरिया तुम्ही सिलेक्ट करताय माऊस की पकडून, तेवढाच एरिया या ठिकाणी सिलेक्ट होत आहे. आता बघा, एक लक्षात घ्या, इथं हे तुम्हाला सरावाने येऊन जाईल. म्हणजे हे काय, सिलेक्शन टूलवरती कसं सिलेक्ट करायचं हे तुम्हाला सरावाने समजून जाईल. त्यापूर्वी मी तुम्हाला यामध्ये दाखवण्यापेक्षा फोटोशॉपमध्येच एक फोटो घेऊन, एका नटीचा एक फोटो घेतलेला आहे मी. हा फोटोच घेऊन मी तुम्हाला उदाहरण देणार आहे. आता एक लक्षात ठेवायचं, नेहमी ज्यावेळेस फोटो तुम्ही याच्यामध्ये ड्रॅग अँड ड्रॉप करता, त्याच या ठिकाणी बॅकग्राऊंड नावाचं एक लेअर तयार झालेलं असेल आणि त्या लेअरसोबत या ठिकाणी लॉक असेल. हा लॉकवर जायचं आणि डबल क्लिक करायचं लॉकवर, आणि डबल क्लिक केल्यानंतर हा लॉक तुटून जातो. ठीक आहे, आता आपण क्विक सिलेक्शन टूलमध्ये पोहतो आपण आणि आता मी हा एरिया सिलेक्ट करतोय. ठीक आहे, हा इथला एरिया मी सिलेक्ट केलेला आहे. आता बघा, याप्रमाणेच हा एवढा भाग सिलेक्ट झालेला आहे. परंतु आता मला काय करायचं आहे, हा डोळ्याचा भाग नको आहे, हा सिलेक्ट करायचा नाही. त्यावेळेस हा भाग इथला काढून टाकणार आहे. हा म्हणजे इथलाच भाग आपल्याला काय करायचा आहे, थोडासा म्हणजे इफेक्ट न देता या ठिकाणचं ठेवायचा आहे. ठीक आहे, म्हणजे मी काय केलं, फक्त हा जो चेहऱ्याचा भाग आहे, डोळे सोडून बाकी सगळा हा चेहऱ्याचा भाग मी सिलेक्ट केलेला आणि आता कंट्रोल M करत आहे मी. कंट्रोल M म्हणजे काय असते, तर याचं RGB मोडमध्ये चॅनल असते आणि हे डिस्प्ले ऑप्शन आहे एक प्रकारचं. ठीक आहे, हे तुम्हाला मी पुढच्या भागामध्ये सांगणार आहे, कारण आपण हळूहळू आता आपण खूप डीपमध्ये फोटोशॉप शिकणार आहोत. ही सुरुवातीची स्टेप आहे आणि जर तुम्ही नवीन असाल तर तुम्हाला हे सगळं आत्ताच एकदम जड जाणार आहे. ठीक आहे, आता बघा, या ठिकाणी मी जर वरती नेलं, हे हा कर्व या कर्ववर पकडणार आहे, हा कर्व वरती नेला तर एकदम गोरी दिसणार आहे ती, आणि हा कर्व ज्यावेळेस मी खाली नेईन माऊस की पकडून, त्यावेळेस ती सावळी दिसणार आहे. आणि बघा या ठिकाणी हे झाली, हे तुम्हाला फोटोमध्ये दिसून येत असेल. ही नेट थोडंफार आता सावळी झालेली आहे. म्हणजे क्विक सिलेक्शन टूलचं काय आहे हे तुम्हाला समजलं असेल या ठिकाणी. ठीक आहे, आपण जे काय असेल, आपण पूर्वी जाऊया. तुम्हाला हिस्ट्री कसं वापरायचं ते सांगितलं तुम्ही, आणि हिस्ट्री वापरण्यासाठी मी आग्रह सुद्धा केलेला आहे तुम्हाला. ठीक आहे, तुम्हाला या भागामध्ये क्विक सिलेक्शन टूलचं हे समजलं असेल. आता आपण पुढे काय पाहूया. आता मी सगळं काय केलं, हिस्ट्री बॅक नेलेली आहे. जर समजा तुम्हाला हाच व्हिडिओ तसा हाच इफेक्ट तसा ठेवायचा असता, तर एवढा गोराचा भाग हा गोरा ठेवला असता, तुम्ही डोळे काळे केले असते, किंवा तुम्हाला जो भाग पाहिजे तो भाग तुम्हाला तुमच्या मनानुसार या ठिकाणी कलर चूज करून रंगवता सुद्धा येणार आहे. ठीक आहे, आणि त्यानंतर आपण पाहणार आहोत मॅजिक वॉन्ड टूल. मॅजिक वॉन्ड टूलमध्ये काय असतं, तर ऑटोमॅटिकली सगळा एरिया तेवढा हा पकडला जाणार आहे, आणि याच्यामध्ये टॉलरन्सला फार महत्त्व आहे. हे जे टॉलरन्स दिसते तुम्हाला या ठिकाणी 202 टॉलरन्स आहे आता लावलेलं मी, आणि या 202 टॉलरन्सच्या ऐवजी काय करायचं, मला कमी करायचं, तर मी इकडे नेईन, फक्त मी 10 वर ठेवणार आहे आता टॉलरन्स, तर 10 पर्यंत द्यायचं, किंवा आता 15 वर आहे, किंवा तुम्ही मॅन्युअली पण 10 पण टाकू शकता. आता बघा, एवढा सिलेक्ट झालेला आहे, आणि मी काय करेन, एवढा पकडत जर असेल, आता हे टॉलरन्स तुमच्या पिक्चर साईजवर किंवा पिक्चर इफेक्टवर, त्याचा RGB मोड कोणता आहे, त्याचं पिक्सल्स काय आहेत, इमेजचा इफेक्ट काय असणार आहे, यावर तुमचा टॉलरन्स बरेच काही अवलंबून असते. आता मला काय करायचं आहे, मला हे नको आहे, मी काय करेन, मग 100 ठेवेल टॉलरन्स.
बघा 100 ठेवल्यानंतर पूर्ण एरिया हा सिलेक्ट झालेला आहे, किंवा हा हाताचा भाग मला थोडासा, म्हणजे बघा या ठिकाणी काय झालेलं आहे, जेवढा गोरा गोरा भाग आहे हा या ठिकाणचा, एवढा गोरा गोरा भाग हा सिलेक्ट झालेला आणि हा काळा भाग हा सिलेक्ट केलेला नाही. त्यावेळेस मग आता हां त्यावेळेस मग काय होईल, थोडंसं तुम्हाला या ठिकाणी पण सिलेक्ट करून घेण्यासाठी वन टूलचा वापर करावा लागणार आहे. ठीक आहे, म्हणजे मॅजिक वन टूल हा एरिया सिलेक्शन टूल आहे, हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे आणि याप्रमाणे आपण काम करायचं. आता आपण पुढच्या भागामध्ये दुसरा व्हिडिओ पाहणार आहोत. ठीक आहे, धन्यवाद. अधिक सराव करा, काही अडचणी असतील तर फोन करा किंवा ईमेल पाठवा. ठीक आहे.